मम्मी, रोहन आला का? रोहन घर सोडून निघून गेला. त्याची स्मृती पण गेली. काय? त्याच्या आईचे रडून रडून हाल झाले. वाटतंय माझीच मम्मी वेडी झालीये. ओफो. मम्मी, मी माझ्या रोहन बद्दल बोलतीये. पण मी तर टीव्ही सिरियल वाला रोहन बद्दल बोलते. मला असं वाटतंय माझ्या पण रोहनची स्मृती गेलीये. अगं उलट बरंच होईल तुझ्यावाल्या रोहनची स्मृती गेली तर. का? रोज रोजचं टेन्शन जाईल ना तुझं. मम्मी, असं काय बोलतेस तू? ऍक्च्युली मी तर म्हणते त्याच्याबद्दलची तुझी स्मृती गेली ना तरी खूप चांगलं होईल. मी तुझं दुसऱ्या कोणाशी लग्न लावून टाकेन. गॉड मम्मा, या फालतूच्या गोष्टी सोड आणि मला अशी एखादी आयडिया दे ज्यामुळे रोहन फक्त माझा आणि फक्त माझाच होऊन राहील. अगं वेडे, माझ्याकडे अशी आयडिया असती तर तुझे डॅडी पण फक्त माझेच होऊन नसते का राहिले. मजा आली. रितू, काय स्वयंपाक केला होतास का? का नाही? असं चांगलं जेवण तुझ्या दुसऱ्या बायकोने कधी तुला दिलंही नाही आणि देऊ शकणार नाही. तुझ्या डॅडींना रेसच्या घोड्यांचा एवढा छंद जडला होता की हुंड्यात रेसचा घोडाच मागितला आमच्याकडे. काय सांगतेस काय मम्मा? आणि जेव्हा फटाके फुटले घोड्याला वाटलं रेसच सुरू झाली. मग काय झालं? मग काय, नवरदेवाला घेऊन घोडा पुढे धावतोय आणि मी हार घेऊन मागे धावतेय. Oh my God, that's so funny. हो, म्हणूनच तर म्हणते प्रत्येक पुरुषाची 2-2 लग्न होतात. एक बाईशी आणि एक त्याच्या छंदाशी. पण अगं मम्मी, रोहनचा तर असं कुठलाच छंद नाहीये. आहे ना, आहे. कुठला? तीच. ती कोण मम्मी? अगं ती रितू सटवी. चल मी निघतो. रिंकूला म्हटलं होतं मी लवकर येईन, मला उशीर झाला. बाय बाय बाय. हो, एवढा घाबरताय कशाला? आधी माझ्या हातची भाताची खीर तर खाऊन जा. अगं रितू, मी जर इकडे तुझा भात खाल्ला ना तर तिकडे जाऊन माझी वाट लागेल. मी निघतो आता. किती घाबरतात हे मम्मा तिला. हॅलो, मी बोलतीये. मी कोण? ऐश्वर्या राय का बिपाशा बसू? बिपाशा बासू नाही, तुझी सासू. ओह, नमस्कार सासूबाई. रोहन आहे तिकडे? रोहन? नाही 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 नाही. रोहनचं म्हणणं आहे की ते इथे नाहीच आहे. काय झालं रिंकू? मम्मी, रोहन त्या सटवीकडे. आता तर माझा पूर्ण विश्वास बसलाय की मी रोहनला माझ्या मुठीत ठेवू शकत नाही. अगं हे पुस्तक वाचून बघ. मम्मी, मी माझ्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेय आणि तू मला पुस्तक वाचायला सांगतेयस? टायटल तर वाचून बघ. काय? आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत कसं ठेवावं. मम्मी, अगं हे पुस्तक तुला कुठे मिळालं? तुझ्या डॅडींच्या पेटीमध्ये. डॅडींचे हे? नाही, मी आणलं होतं. तुझ्या डॅडींनी लपवून ठेवलं होतं. आज सापडलं. थँक्यू मम्मी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगच्या कार्ट्या. 12:30 वाजलेत. गुड आफ्टरनून म्हण आणि एवढ्या उशिरा काढलास शा. आता तर जेवणाची वेळ होईल. सॉरी सर, खरं तर आज घरातून निघण्यापूर्वी मला स्वयंपाक करावा लागला. का बायको माहेरी गेले की काय? सर, ती जर माहेरी गेली असती तर मी शेजारच्या गंगूबाईला बोलवलं असतं ना.
अच्छा, म्हणजे शेजारी गंगूबाई आहे तर दिसायला कशी आहे रे? सर लई चिकनी आहे. अच्छा. खरं तर सर बायको तिच्यामुळेच रागवलीये. आणि जेव्हा केव्हा माझी बायको रागवते ना तेव्हा स्वयंपाक मलाच करावा लागतो. म्हणजे तू रोजच स्वयंपाक करत असशील. हे तुम्हाला कसं कळलं सर? काय रे, मला एक सांग, त्या चिकण्या गंगूबाईशी लग्नाचा प्लॅन तर नाहीये ना? खबरदार, जर दुसऱ्या लग्नाचा विचारही केलास तर डब्बा गुल होईल, मरशील, उद्ध्वस्त होशील तू. नाही करणार, नाही करणार हा. साहेब, मी दुसरं लग्न नाही करणार. अरे रोहन, तू या सड्डूला दुसरं लगीन करायचा सल्ला देतोयस? अहो नाही सर, मी तर त्याला नाही म्हणत होतो. मी त्याला म्हटलं अच्छा, की मला सांग, तुला कोणती बायडी जास्त आवडते? कुणाच्या बायकोबद्दल बोलताय सर तुम्ही? अरे मी तुझ्या स्वतःच्या 2 बायडांबद्दल बोलतोय. ओ, हो सर, सांगा ना, तुम्हाला कोण जास्त आवडतात, रिंकू मॅम की रितू मॅम? आधी मला तुम्ही हे सांगा की तुम्ही मला हे सगळं का विचारताय? ते मी तुला बादमंडी सांगेन. आधी तू हे सांग की तू कोणत्या बायडीवर जास्त प्रेम करतो? सर, या प्रश्नाचं उत्तर मी एका सुंदर मुलीसमोर नाही देऊ शकत सर. पण अशा समोर उत्तर द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर, प्रॉब्लेम हा आहे की आजपर्यंत मी हे ठरवूच शकलेलो नाहीये की मला कोण जास्त आवडतं. मग लवकर ठरव, नाहीतर तुझ्या एकाच बायडीला तू गमावून बसशील. सर, मला काही कळलं नाही. रिंकूने मला फोन केला होता हे विचारायला की तुझं ऑफिस मध्ये काही अफेअर तर नाही चालू आहे. हे काय बोलताय का सर? अरे मी कुठे काय बोलतोय, हे सगळं मला रिंकू विचारत होती, पण मी जवाबच नाही दिला. अहो सर, पण तुम्ही तिला हे का नाही सांगितलं की आपल्या ऑफिस मध्ये आहेच कोण जिच्याशी रोहन अफेअर करेल? काय, हे तुम्ही काय बोलताय सर? ते माझ्या समोर? नाही आशा, अगं तुझी गोष्ट वेगळी आहे. तुझ्याशी अफेअर कोण करेल? म्हणजे तू तर लग्नाचं मटेरियल आहेस ना, लग्नाचं मटेरियल. थँक्यू सर, थँक्यू. आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत कसं ठेवायचं? रिंकू, लाईट ऑफ कर ग. चुप. रिंकू, लाईट ऑफ कर. चुप. अरे ओहो. आपल्या नवऱ्याच्या रागाला लाईटली घ्या. लाईट ऑफ कर ना यार रिंकू, मला झोप येत नाहीये. आता बंद करते डार्लिंग. हा. टिंग 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 अगं टिंग. अगं कान का खाजवतेस? बटन खाजव ना. बटन? बटन बंद कर ना. हो डार्लिंग. एवढ्या रात्री कोण टपोरी फोन करतोय? तुझी सटवी. तुझ्या सटवीचा फोन असेल डार्लिंग. बोलून घे. एक्सक्यूज मी. अरे यार, तू मला इथून फोन करतेस? मी हे काय? मी नाही करते. काय चाललंय तुझं? झोपू दे ना मला. चुकून दाबला गेला ना? काही अरे, नाही अरे, काय- चुकून काय- दाबला झोप गेला. आता. झोप ना. झोप ना. मलाही झोपू दे आता. झोप ना. झोप. काय कळत नाहीये. झोप. आपल्या पतीला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्या. माझा जीव का घेतेस तू? मी काय केलं? मला वाटलं की मी तुला दिवे बंद करायला सांगितलं म्हणून तू गळा दाबतेस. अगं रिंकू, सकाळी सकाळी काय करतेस? दिसत नाहीये मम्मी, मी नाश्ता लावतीये. हो, पण त्यासाठी नाश्ता बनवणं गरजेचं आहे. मम्मी, हा. आजपासून नाश्त्याची जबाबदारी मी घेतीये. तू त्या पुस्तकात लिहिलंय की नवऱ्याचं हृदय जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच जात असतो. मला काहीच कळलं नाही. बस मम्मी, तू असं समज की आजचा नाश्ता मी बनवलाय. तू रिंकू, नाश्ता तयार आहे का? रेडी ब्रेकफास्ट रेडी. बाजूला तिकडे बस. ही माझी सीट आहे. घरही माझंच आहे. मला शिकवतायत. मला लवकर दे. आज लवकर जायचंय मला. काय बनवलाय तुम्ही? आजचा नाश्ता मम्मीने नाही, मी बनवलाय. अरे, आज तर माझा उपवास आहे. बाय. अरे थांब ना. एवढे कष्ट करून मी हे सगळं बनवलं आणि तू टेस्टही नाही करणार? डार्लिंग, काय बनवलंयस तू? वडा, इडली, अरे पिझ्झा.
सँडविचेस हे बघूनच पोट भरलं माझं. डार्लिंग, मला माहितीच नव्हतं तू एवढे सगळे पदार्थ बनवू शकतेस. यु नो यू आर टेरिफिक. थँक्यू डार्लिंग. सासूबाई, उद्या तुम्ही तुमच्या गावी परत जाऊ शकता. अहो, का म्हणजे काय? मी तुम्हाला इथे फक्त यासाठी ठेवलंय कारण तुम्ही नाश्ता बऱ्यापैकी बनवू शकता. पण आज रिंकूच्या हातचा नाश्ता पाहून असं वाटतंय की तुमची इथे काहीच गरज नाहीये. बाय बाय. टेस्ट करून बघ ना. हा, बघतो ना. डार्लिंग, कमाल झाली. अमेझिंग. याचा अर्थ फॉर्म्युला काम करतोय. कोणता फॉर्म्युला? नाश्त्याचा. नाश्त्याचा फॉर्म्युला? नाही नाश्ता बनवायचा फॉर्म्युला. नाश्ता बनवायचा फॉर्म्युला? तू नाश्ता फॉर्म्युला? वडा टेस्ट कर ना. हो, हा फॉर्म्युला का वाचतो यार? आय मीन बेल का वाचते? बघतो मी. ओके. कोण आहे? तू घे ना. नाही नको तू खा. खा ना. कोण आहात तुम्ही? मॅम आहेत. कोण मॅम? त्या तिकडे आहेत मॅम. अरे बाबा, कोण आहात तुम्ही? मॅडम मॅडम करून घरात काय घुसताय तुम्ही? काय हवंय तुम्हाला? साहेब, मी वेटर आहे. वेटर? कुठचा वेटर? समोरच्या हॉटेल मधला. अरे मग समोरच्या हॉटेलमध्ये जा ना. माझ्या घरात काय आलायस? मॅडम, तुम्ही हे बिल पे करताय ना? मी केव्हापासून बाहेर थांबलोय. अगं रिंकू, हे सगळं काय आहे? हे कसलं बिल आहे बाबा? हा जो नाश्ता तुम्ही करताय ना, तो आमच्या हॉटेल मधून आलाय. त्याचं बिल. सर, आमच्या या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तुम्ही आम्हाला एक चांगला ऑफिसर द्या. अरे, आमच्याकडे तर एकच ऑफिसर आहे. मला म्हणायचं चांगला ऑफिसर. आम्हाला त्यांचं नाव कळू शकतं? हो, त्याचं नाव आहे रोहन काणे. आम्ही त्यांना भेटू शकतो का? अरे, का नाही? भेटा ना, इथेच तर बसलाय रोहन. नाईस टू मीट यू. सेम हियर सर. हॅलो सर. काय केलं? सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. रोहन, सॉरी सर. मला वाटतं मी बॉसच्या स्वप्नांवर पाणी सांडलं. जोकिंग. आय एम नॉट जोकिंग. जोकिंग. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या प्रोजेक्टसाठी आमचा रोहन काणे खूप चांगलं काम करेल. आम्हाला सज्जन माणूस द्या सर. म्हणजे? वी डोंट मीन की रोहन काणे सज्जन माणूस नाहीये. तुम्हाला माहितीये की इंडियन ऑफिसर्स लंडनला येऊन सगळ्यात आधी काय काम करतात? काय करतात सर? काय? तिकडच्या मुलींबरोबर फ्लर्ट करू लागतात. अरे वा! ही इज अ थरो जेंटलमॅन. येस सर, ही गॅरंटी तर मी पण देऊ शकते. तुम्ही? मला असं म्हणायचंय, रोहन सर सगळ्यात सज्जन माणूस आहेत आमच्या कंपनीतले. सर, मी आजपर्यंत आशा बरोबर कधीच फ्लर्ट नाही केलंय. करायची खूपच इच्छा आहे, पण हे कधी संधीच देत नाही. जोकिंग. माझ्यावर भरोसा ठेवा, याला कुठलंच व्यसन नाही, नाहीये. आणि बीट अजिबात नाही. आमच्या रोहन सरांना तर फक्त एकच ड्रिंकची सवय आहे. चहा प्यायची सवय. आणि जेव्हा सर पार्टीत जातात ना, तेव्हा अख्खा बार रिकामा करतात. अरे, बार म्हणजे चॉकलेट. चॉकलेट बार खायची सवय. अच्छा. हो सर. रोहन. कोण आहे? हाय डार्लिंग. रिंकू, सॉरी एक्सक्यूज मी. ठीक आहे. रिंकू, तू इकडे कशी? असंच तुला सरप्राईज द्यायला आले. अगं, तू मला सरप्राईज नाही, शॉक देतेस. शॉक? हो, तुला दिसत नाहीये मी एका मीटिंग मध्ये. संध्याकाळी मला फिरायला घेऊन जाशील हो, ना? ओके नंतर. हा? आणि फोन करशील ना? ओके. आणि आपल्या मित्रांबरोबर रमी नको खेळूस आणि दारू नको पिऊस. ओके? जोकिंग. जातो आता. ओके. बाय. ओके बाय. बाय. जाता. सॉरी. हा, तर मी काय म्हणत हे होतो, बघा, आम्हाला एका सज्जन माणसाची गरज आहे. सज्जनच आहे. हा सर, ती तर ती माझी. तर यांची बायको होती Yes, सर. हा. दुसरी. मग गेली होतीस का रोहनला हो, सरप्राईज गेले द्यायला? होते मम्मा. मला वाटतंय रोहन मला शाबासकीच देईल. नक्की देईल. आय एम प्राऊड ऑफ यू. रिंकू, तुझं डोकं बिका फिरलाय काय? अरे का? काय झालं? अगं, काय गरज होती माझ्या ऑफिस मध्ये यायची? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. हो ना डार्लिंग, तू मलाच काय, तू आम्हा सगळ्यांना सरप्राईज दिलेस. माहितीये इडियट, तुझ्यामुळे आज माझा फॉरेनला जायचा चान्स हातून गेला. माय गॉड. आय एम सो सॉरी रोहन. सॉरी. मला कळत नाही तू आजकाल अशी का वागतेस. विचित्र. मला वाटतंय तुझ्या मम्मी सारखी होत चाललीस तू. ए, मला कशाला मध्ये खेचतोयस? ओ मम्मी, गप्प बस. नाहीतर सगळी गडबड होईल. त्यात काय गडबड होईल? मम्मी, मला आता रोहनचं मन जिंकायला काहीतरी नवीन स्टेप्स घ्याव्या लागतील.
या दळभद्राचं मन जिंकून घेण्यापेक्षा तू एखाद्या गाढवाचं मन जिंक. नाही मम्मा, मग रोहनच बरा आहे. कसा? कुठलंही गाढव मला शॉपिंगला नाही घेऊन जाऊ शकत ना. नेक्स्ट चॅप्टर. हा. जर तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात एखादी दुसरी बाई आहे तर त्याच्या बरोबर तुम्ही संयमाने वागा. हा चॅप्टर नक्कीच तुझ्या डॅडीने लिहिलाय. नाही तर कुठली बाई इतकी माठ असेल की जी दुसऱ्या बाईला सहन करेल. ठीक आहे मम्मा, पुढे वाचूया. हा. जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर जेलसी दाखवलीत तर विजय त्या दुसऱ्या बाईचा होईल. ओके. मी त्या सटवीला जिंकू देणार नाही. हो. ही घ्या तुमची खीर पण आली. अगं अगं नको नको, लाडूच खूप झाला. रोहन, काय झालं? उफ्फो, हे काय करताय तुम्ही? बघा ना, पूर्ण चेहऱ्यावर लाडू लागलाय. रितू, तू मला लहान मुलासारखी ट्रीट करतेस ग. लहान मुलंच आहात तुम्ही. अगं एक तू आहेस जी मला लहान मुलासारखी ट्रीट करतेस आणि तिकडे ती रिंकू आहे जी स्वतः लहान मूल बनून बसली. अच्छा, असं काय केलं तिने? ठाऊक नाही तिला काय झालं. इतकी अनप्रेडिक्टेबल झाली आहे की तेच करते जे तिने करायला नको, तिथेच जाते जिथे जायचं नसतं. जेव्हा प्रेम करायला पाहिजे तेव्हा रागावते, जिकडे हसायला पाहिजे रडू लागते. ओ नो. रोहन, मला तर वाटतंय तिला सायकॅट्रिस्टची गरज आहे. रितू, तुझं म्हणणं आहे की ती वेडी झाली? वेडी? अहो, वेडी तर ती लग्नाच्या आधीच होती. आता तर ही तिची लास्ट स्टेज आहे. मी निघतो आता. बाय बाय बाय. अहो, खीर तर संपा ना रोहन. माझ्या पोटात बिलकुल जागा नाहीये, नेक्स्ट टाइम खाईन. रितू मी निघतो. बाय. अहो, पण रोहन, आता तुम्ही परत केव्हा याल? रितू, असं जेव्हा घरी कोणी नसेल मला फोन करत राहा, मी धावत पळत येईन. बाय. एक मिनिट. आता म्हणजे काय तुम्हाला ग? काय म्हणायचंय? म्हणजे जेव्हा मी फोन करीन तेव्हाच येणार तुम्ही? अगं नाही बाई, मी तुला रोज फोन करून विचारेन की आज घरी कोणी आहे की नाही, मग मी धावत येईन. ओके रितू, तुला तर माहितीच आहे ना मला तिकडे किती प्रॉब्लेम्स होतात ते. रिंकू आणि तिची आई मला इतकं छळतात ना की काय सांगू. पण डोंट वरी, मी ना रिंकूला काहीतरी बंडल मारेन आणि येईन इकडे. ओके ओके. एकदा हस ना असं. काहीतरीच काय. अगं हस ना प्लीज. चला जा आता. तुझं हसणं रडण्यासारखं का वाटतं? रिंकू, ती नाही इट्स ओके रोहन, चालू दे. ऍक्च्युली आय एम नॉट जेलस. आय एम नॉट. काय रडतेस त्या थुकरटासाठी? थुकरट तर हे पुस्तक आहे. का? काय झालं? ह्यात सांगितलेला एकही फॉर्म्युला रोहनला पटवण्यासाठी वर्क होत नाहीये. कसा वर्क करणार? कारण तुझा नवरा आहे कारल्यासारखा. कितीही तू पातळला, साखरेत गोळला तरी कडू तर कडूच राहणार. तुझं कारलं आलं. बघते. यात शेवटचे 1-2 चॅप्टर उरलेत, तेही ट्राय करते. नवऱ्याचं स्वागत नेहमी हसऱ्या चेहऱ्याने करा. कारलं? किती वेळा सांगितलंय तुम्हाला की संध्याकाळी जेव्हा मी थकून बागून घरी येतो तेव्हा तुम्ही दरवाजा उघडू नका म्हणून. तुम्हाला पाहून मी एकदा फोटोच जाईन बहुधा. जेव्हा कधी मी तुमचा चेहरा पाहतो ना माझी संध्याकाळ बेकार जाते. मी पण तुला किती वेळा सांगितलंय की जेव्हा मी तुझा चेहरा बघते ना तेव्हा रात्र वाईट जाते माझी. भयानक स्वप्न पडतात मला. बाजूला. हाय रिंकू, कशी आहेस तू? मी बरी आहे. बरी आहेस? काय झालंय तुला? आर यू ऑलराईट डार्लिंग? मी तुझं स्वागत एकदम हसऱ्या चेहऱ्याने करतेय. अच्छा, मला तर वाटलं होतं की तू रितू बरोबर मला पाहून रागावली असशील म्हणून अख्खं घर डोक्यावर घेशील. नाही, मी असं करता कामा नाहीये. तुला दुसऱ्या बाई बरोबर बघितल्यावर मी संयम पाळला पाहिजे. डार्लिंग तू किती समजूतदार आहेस ग. आई, पण अचानक इतकी समजूतदार कशी झालीस तू? कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है दया. रेसिपीला सांग. मम्मी, माझं हसणं वेस्ट गेलं. मी सांगितलं होतं ना, कारलंय कारलं. आता कोण आलं यावेळी? अरे रितू, तू इकडे का आलीस? अहो, हळूहळू का बोलताय? मी तुमच्या लाडक्या रिंकूसाठी एक सायकॅट्रिस्ट. अरे, हे कुठे राहिले? डॉक्टर साहेब, तुम्ही कुठे आहात? या ना. आलो. यांना भेटा, हे आहेत रोहन काणे.
यांना तर ऍडमिट करावं लागेल. पेशंट हे नाहीयेत, पेशंट यांची वाईफ आहे, वाईफ. रितू हे कुणाला धरून आणलंयस तू? हे तर स्वतःच वेडसर वाटतायत. राईट रोहन, राईट. हेच तर प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहेत, डॉक्टर वेडसर. वेडसर पुरुषोत्तम रविदास वेडसर. म्हणजे पुरे वेडसर? म्हणजे डॉक्टर साहेब तुमचीच तर इनिशियल्स आहेत. पुरुषोत्तम रविदास वेडसर म्हणजे पुरे वेडसर. रोहन, रिंकूला बोलवा ना. ओह हा रिंकू, रिंकू जरा बाहेर येतेस? कशाला किंचाळतोयस? आणि ही सटवी इथे काय करते? हा कोण आहे? हिचा दुसरा नवरा आहे का? चुप. खरंच यांच्या मेंदू मध्ये केमिकल लोच आहे ना. यांना तर शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल. सॉरी रितू तू ना कमालीचा सायकॅट्रिस्ट आणलास. हो ना, पेशंटला पाहूनच त्यांना त्यांच्या मेंदूचा बरोबर अंदाज येतो. रिंकू लवकर बाहेर घे. आलेच मम्मी. ही रितू सटवी ना तुझ्यासाठी सायकॅट्रिस्ट घेऊन आलीये. काय? डॉक्टर साहेब, हीच आहे पेशंट. पेशंट असशील तू, तुझी आई, तुझं अख्खं घराणं. अशा वाटतंय क्रॉनिक बिमारी आहे. यांच्या तडे ना चेकअपच करावा लागेल. आधी स्वतःचा चेकअप करा. अगं रिंकू काय करतेस? वाटत नसले तरी सायकॅट्रिस्ट आहे, प्लीज कॉपरेट कर यार. अगं रिंकू, समजत का नाहीये? फार तर 10 किंवा 15 शॉक्स द्यावे लागतील, मग तू एकदम ठणठणी. वाटते तुला चांगलाच एक्सपिरियन्स आहे याचा. वेल, जर मी म्हणाले हो तर तू तुझा चेकअप करशील ना ताई? मी चेकअप नाही, यांचा चेकआउट करेन. कारण यांच्या ट्रीटमेंटचा तुझ्यावरती काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये. डॉक्टर साहेब, अरे डॉक्टर साहेब, जा ना, चेकअप करा ना. हो चेकअप. जरा तोंड उघडा. मम्मी, आतून ते कपडे धुवायचं धोपटणं घेऊन ये. अरे धोपटणं? हे बहुतेक पेशंट पाहिले टोटोय. मला वाचवा. मला वाचवा. साहेब डोंट वरी. रिंकू तू काय करतेस? तुझ्या भल्यासाठी रितू डॉक्टर साहेबांना घेऊन इथे आली. नाही, ती तिच्या भल्यासाठी या डॉक्टरला इथे घेऊन आलीये. म्हणजे मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल आणि ती तुझ्यावर हक्क गाजवू शकेल. अगं असं काही नाहीये रिंकू, तुला खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. ट्रीटमेंटची गरज तुला आहे, जो माझ्या प्रेमाला वेडेपणा समजत होतास. म्हणजे ज्याला तू वेडेपणा समजतोयस तो तुझं मन जिंकण्याचा प्रयत्न होता. हे काय आहे? पतीला नेहमी आपल्या ताब्यात कसं ठेवावं? डॉक्टर साहेब, हे तुम्ही काय करताय? रोहनच्या मागे उभे राहून तुमच्या पेशंटला सांभाळा ना. व्हायलेंट पेशंट. हे बघा तुम्ही तुमचा तोंड आहे. अरे वाचवा रे. मला वाचवा नाही. वाचवा. एक मिनिट प्लीज. डॉक्टर साहेब, आता माझ्या वाईफला ट्रीटमेंटची काही गरज नाहीये. अच्छा, हे सगळं बघून मला कळलं आहे की आता रिंकू नॉर्मल झालेली आहे. मी निघते. हा, चला ना डॉक्टर साहेब. कुठे चाललीस माझं पुस्तक घेऊन? हा, अरे आता मी या थुकरट पुस्तकातले सगळे फॉर्म्युलाज रोहनवर ट्राय करेन. नाही